हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला तर आम्ही पोहोचलो आहे हरिद्वारला. जसं की तुम्हाला कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. त्यामध्ये आम्ही ऑलरेडी हरिद्वारला काल एक्सप्लोअर केला आहे आणि आज आम्ही हरिद्वारच्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो काल रात्री आणि आता आम्ही निघतो आहे ऋषिकेशसाठी. त्यासाठीच आमची इथे सगळ्यांची तयारी झाली आणि रूममध्ये नको तेवढा पसारा झाला आहे. टेबल वगैरे पण त्यांनी दिला आहे सामान ठेवायसाठी. मी पण इथे छान छान रेडी झाली आहे आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं ब्रेकफास्ट करायला. आमचा जो पॅकेज आहे त्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडेड आहे. त्यामुळे आम्हाला मॉर्निंगचा ब्रेकफास्ट प्रॉपर असा करूनच इथनं निघायचा होता. म्हणून आम्ही सर्वात आधी त्यांच्या टेरेस सेक्शनला गेलो, जिथे ब्रेकफास्टचं प्रॉपर त्यांनी सेटअप करून ठेवलेला आणि इथे भरपूर प्रकारचे वेगवेगळे ब्रेकफास्ट रेडी होते, ज्यात ब्रेड बटर, ब्रेड जॅम, कॉफी, चहा, त्याचबरोबर इडली, डोसा, भरपूर सारे सॅलड्स होते, ज्युसेस होते, सांबार होतं आणि शेवयाचा उपमा होता, छोले भटुरे होते आणि भरपूर काही होतं, पराठे वगैरे पण होते. यात तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही खाऊ शकता. आणि आम्ही तर आमच्या बाळांसाठी थोडंफार त्यांना पॅक करून पण मागितलं होतं, कारण रस्त्यात आम्हाला कधीतरी बाळांसाठी लागलं तर आपल्याजवळ काहीतरी असायला पाहिजे खाण्यापिण्याचं. म्हणून त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट प्रॉपर करून तिथून आम्ही निघालो ऋषिकेश जाण्यासाठी. तर हरिद्वारवरून ऋषिकेश तुम्ही बाय कार जाणार असेल तर आम्हाला हाफ आवर लागला. जास्तीचे ट्रॅफिक होतं मॉर्निंगच्या वेळेस, त्यामुळे पण होऊ शकतं तुम्हाला 1 ते 1.5 तास पण लागेल अकॉर्डिंग टू ट्रॅफिक आणि तुमचा टाईम. आम्ही मॉर्निंगला निघालो त्यामुळे आम्ही हाफ ॲन आवरमध्ये तिथे पोहोचून गेलो होतो. चला तर आम्ही ऋषिकेशला निघालो आहे आणि रस्त्यातच ना डाव्या साईडला आम्हाला एक खूप मोठी अशी शंकरजीची मूर्ती दिसली, जी की खरंच खूप मोठी होती, म्हणजे उंचीला खूपच मोठी होती आणि खूप सुंदर होती. कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी ती प्रॉपर नसेल दिसत तरी सुद्धा आम्ही त्याला जवळून बघितलं आणि ती खूप सुंदर होती. चला तर एक गोष्ट सांगते. काल आम्ही मनसादेवी, चंडीदेवी एक्सप्लोर केलं आणि त्याचबरोबर आम्ही गंगा आरती करायला आलो. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला गंगा आरती अटेंड नाही करता आली, बिकॉज ऑफ आमचा टायमिंग थोडा मिसमॅच झाला. आम्हाला प्रत्येकजण वेगवेगळं टायमिंग सांगत होते. कोणी बोलले 5:30, कोणी बोलले 6, कोणी बोलले 6:30 आणि कोणी बोलले 7 पर्यंत गंगा आरती सुरू होते. आणि आम्ही तिथे 6 वाजता पोहोचलो आणि तेव्हापर्यंत गंगा आरती ऑलरेडी होऊन गेली होती. असं म्हणतात की सूर्यास्त होत असताना ती आरती होत असते, पण आमच्याकडनं ती मिस झाली आणि आम्ही आज ट्राय करणार आहोत की आम्हाला कुठेतरी, म्हणजे इथे आणखी पण 1-2 पॉईंट्स आहेत जिथे गंगा आरती होते. सो आज आम्ही ट्राय करू की आम्हाला ती गंगा आरती इथे कुठेतरी म्हणजे अटेंड करता यावी म्हणून. कारण हरिद्वार ऋषिकेश आलो आहे तर गंगा आरती तर नक्कीच अटेंड करायला पाहिजे, कारण ती स्पेशालिटी आहे तिथली आणि खूप छान पण वाटेल आम्हाला. आय होप सो. सो चला आपण बघूया की आज आपल्याला गंगा आरती अटेंड करता येते की नाही. सर्वात आधी तर आम्ही ऋषिकेश आलो आहे, इथे ऑलरेडी पोहोचलो आहे. इथनं भरपूर साऱ्या गोष्टी खूप छान छान आम्हाला दिसल्या. बॅग्सचे कलेक्शन, लोअर्स खूप सुंदर सुंदर इथे होते, ज्यातनं मी 2 विकत घेतले आणि ताईने सुद्धा घेतले. ताईने आणखी पण भरपूर सारी शॉपिंग केली. आणि मी खरंच सांगते, तुम्ही मसुरी, देहरादून, ऋषिकेश करणार असाल सगळं, तर तुम्हाला जी काही शॉपिंग करायची आहे ती तुम्ही ऋषिकेशमधनंच करा. इथे खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये खूप छान छान गोष्टी मिळतात. त्याचबरोबर क्वालिटीसुद्धा खूप छान असते. ही गोष्ट नंतर मला रिअलाईज झाली जेव्हा आम्ही मसुरीमध्ये मॉल रोडला शॉपिंग करायला गेलो. तिथे अति महाग वस्तू आहे आणि क्वालिटी पण एवढी चांगली नाही वाटली. पण जस्ट बिकॉज आपल्याला आठवणीत मसुरीची गोष्ट आहे ती असं असावं म्हणून तिथनं न घेता मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ऋषिकेशमधनंच वस्तू विकत घ्या. ऋषिकेशमध्ये हवं त्या गोष्टी तुम्हाला मिळतील, खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळतील. त्याचबरोबर ऋषिकेशच्या मार्केटमध्ये ना खूप छान छान बॅजेस पण होते, जी की मला खरंच खूप घ्यायची इच्छा झाली होती. याला आपण मॅग्नेट्स पण म्हणू शकतो. इथे भरपूर सारे वेगवेगळ्या टाईपचे मॅग्नेट्स होते. मला पर्टिक्युलर ऋषिकेशचं आणि उत्तराखंडचं घ्यायचं होतं, पण प्रीतम बोलला की नको घ्यायला, ते एवढं युजफुल नसते आणि काही दिवसानंतर त्याची जी मॅग्नेट असते तेही व्यवस्थित लागत नाही, म्हणून आम्ही हा प्लॅन स्किप केला. पण तुम्हाला जर या गोष्टींची आवड असेल तर तुम्ही नक्की घ्या. चला तर आता आम्ही पोहोचलो आहे रामझुलाकडे. रामझुल्याला जाण्यासाठी जो रस्ता यार हे आहे तर हा ते तोच तिकडल्या रोड आहे, नदीपेक्षा एकदम जिथे भारी तुम्हाला भरपूर सारे शॉप्स मिळतील, जेथे तुम्ही भरपूर अशी शॉपिंग पण करू शकता. खूप छान छान इथे क्वालिटीचे कपडे पण आहेत. काही कपडे असे पण आहेत ना जे तुम्ही वन टाईम यूज करू शकता, म्हणजे काही काही असे असतात ज्यावेळेला फक्त एकदाच घालायचे आहे.
आणि नंतर वॉश केल्यानंतर त्याचं कापड एवढं चांगलं नसेल तशा टाईपचे सुद्धा कपडे इथे अवेलेबल होते. म्हणजे कधीतरी असं होतं की आपण भिजलो आहे आणि आपल्याकडे वेळेवर कपडे नाही आहे, त्यावेळेस तुम्ही लगेच ते कपडे वापरून टाकून देऊ शकता. असे सुद्धा इथे छान छान कपडे होते. त्यानंतर इथे बॅग्सचे कलेक्शन तर अप्रतिम होते. मी सुद्धा इथनं एक बॅग घेतली आहे. ती बॅग पण मी तुम्हाला नंतर कधीतरी नक्कीच शेअर करेल. त्यानंतर इथे ना रुद्राक्षच्या माळा खूप सुंदर सुंदर होत्या. त्याचबरोबर छोटे छोटे जे आपल्या घरी डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवायसाठी लागतात ते सुद्धा इथे अवेलेबल होतं. खूप सुंदर होतं. पण माझं आणि प्रीतमचं ऑलरेडी ठरलं होतं की आपल्याला जास्ती काही शॉपिंग करायची नाही आहे. बिकॉज आमच्याकडे ऑलरेडी 2 बॅग्स होते आणि त्याबरोबर बाळसुद्धा होतं, तर आम्हाला जास्ती लगेज आमचं वाढवायचं नव्हतं. इथे कोणाचं तरी ना फोटोशूटसुद्धा सुरू होतं, म्हणजे त्यांचं प्री वेडिंग शूट सुरू होतं. त्याचबरोबर इथे हे जे तुम्हाला मोठे सॉक्स दिसत आहे ना, हे सुद्धा खूप युजफुल आहे. जिथे खूप जास्ती प्रमाणात थंडी पडते त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. आता ताई आणि भाऊजी अशा ठिकाणी राहतात राजस्थानमध्ये जिथे भयंकर थंडी पडते, त्यामुळे ते लोकं त्यांच्यासाठी हे सॉक्स बघत होते. पण आमच्या पुण्यात एवढी काही थंडी नसते, त्यामुळे हे आमच्यासाठी अजिबात युजफुल नाही आहे. चला तर तुम्हाला सर्वात आधी सांगते की ही जी गंगा नदी आहे ही खूप मोठी नदी आहे. ट्रस्ट मी, तुम्ही इथे आला ना तर या नदीमध्ये पाय टाकून नक्की बसा. खूप म्हणजे खूप छान वाटतं. त्यानंतर हा जो मोठा ब्रिज दिसतो आहे हा आहे रामझुला. खूप मस्त ब्रिज आहे हा सुद्धा. खाली याला प्रॉपर असं कॉन्क्रीट आहे आणि हा लोखंडाचा आहे. आजूबाजूला जाळी वगैरे लावली आहे याला. असं म्हणजे सेफ आहे हे, इथनं तुम्ही जाऊ शकता. मी स्टार्टिंगला जेव्हा याच्यावर चढायला लागली ना तेव्हा मला थोडी भीती वाटत होती. असं वाटत होतं हलतोय, पण तो हलत नव्हता. ते लोक चालत होते त्यामुळे ते व्हायब्रेशन्स फील होत होतं तिथनं. आम्ही इथनं 1 ते 2दा गेलो पण मन काही भरत नव्हतं, कारण खूप छान वाटत होतं. आजूबाजूला कंटिन्यू वारा सुरू होता. आजूबाजूला नदीचं पाणी वाहताना दिसत होतं आणि ते खरंच खूप प्रसन्न मन करत होतं आपलं. त्यामुळे आम्हाला ते खूप म्हणजे खूप आवडलेलं. त्यानंतर आम्ही तिथनं पुढे निघालो. प्रीतमला तिथे थोडा वेळ बसायची इच्छा होती. त्यामुळे आम्ही एक असं पॉईंट बघत होतो जिथे तो बसेल, थोड्या वेळ म्हणजे एन्जॉय करेल. त्याला नेहमीपासून एकटं बसून एन्जॉय करायला खूप म्हणजे खूप आवडतं. त्यामुळे आम्ही तसंच एक स्पेस बघत होतो आणि तो आम्हाला फायनली मिळाला सुद्धा. आणि इथे मी आणि ताईने एक रील पण बनवली, पण त्यात मी काही प्रॉपर डान्स नाही केला, त्यामुळे मी तिथे ॲड नाही केलं आहे. याची जी सिनेरीज आहे ना आजूबाजूला ते सुद्धा अप्रतिम होतं. म्हणजे तुम्ही एकदा तिथे लाईव्हमध्ये बघाल ना तर तुम्हाला कंटिन्यू बघत राहायचं मन करेल. आणि ॲज वेल ॲज ना इथे जी पॉझिटिव्हिटी होती ना ती फील होत होती. म्हणजे खूप छान वाटत होतं. अगदी एवढे लोकं असताना सुद्धा तिथे खूप असं थंड वाटत होतं आणि म्हणजे एक वेगळीच फिलिंग होती जी की खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान फिलिंग आम्हाला वाटत होती. त्यानंतर आम्ही एक असं स्पेस बघत होतो ना जिथे जो आम्हाला मिळालेला पण तिथेच आम्ही इथे जायला निघालो आहे. सर्वात आधी आम्ही इथनं खाली उतरलो आणि त्यानंतर उजव्या साईडला गेलो, जेव्हा की आम्ही डायरेक्ट पण जाऊ शकत होतो, पण ते आमचं चुकलं थोडं. त्यानंतर इथे ही जी सिनरीज तुम्हाला दिसत आहे ना, याच्या एक्झॅक्ट म्हणजे 2 गोष्टींना जोडणारा हा ब्रिज आहे, जो की खरंच खूप सुंदर आहे. इथून सुद्धा तुम्हाला मागून दिसत असेल. त्यानंतर अव्यूला भरपूर वेळचं पकडून झालं होतं, म्हणून मी म्हटलं आता थोड्या वेळ तू पायी पण चल. म्हणजे आमचे पण हात दुखायला लागले होते, ॲज वेल एज त्याचे पाय पण दुखतात कंटिन्यू आपण त्याला गच्च पकडतो तेव्हा. त्यामुळे आम्ही त्याला थोड्या वेळ पायी चालायला म्हटलं. आणि तो खूप आवडीने पायी पण चालतो. तो असं पकडायला जिद्द करत नाही, पण कधीतरी आपल्याला भीती वाटते की तो पडेल वगैरे, म्हणून आम्ही स्वतःहूनच त्याला पकडत होतो. त्यानंतर हे जे आम्ही त्याच्यासाठी शूज घेतले होते ना, हे सुद्धा खूप ग्रीप त्याला पकडणारे होते, असे स्लिपरी अजिबात नव्हते. त्यामुळे तो प्रॉपर चालत होता. त्यानंतर इथे मी म्हणते याला बसवून छान छान याचे फोटोज क्लिक करू, पण तो तिथे एकटा बसायला अजिबात रेडी नव्हता, त्यामुळे मलाच त्याच्याबरोबर बसावं लागलं. आणि त्यानंतर मी आणि अव्यूने इथे मस्त मस्त असे फोटोज क्लिक केले. माझं बाळ आजकाल ना फोटो घेत आहे, असं कोणीतरी म्हणजे तो बघतोय की कोणतरी आपला फोटो घेत आहे, तो लगेच माझ्याकडे बघून पोज देतो आणि ते मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं. माझं बाळ 2 वर्षाचं होत आहे आणि त्याचबरोबर ना त्याची मॅच्युरिटी पण वाढत आहे आणि त्रास तर कमी देतो, पण
मस्ती आणि जिद्दपणा खूप करतो, पण ठीक आहे तेवढं तर चालतंच. आता इथे त्याला मोकळा स्पेस मिळाला त्यामुळे तो खूप धावापळी करत होता आणि आम्हीसुद्धा त्याला ते करू देत होतो. आता त्याचं सगळ्यात फेवरेट काम इथे सुरू झालं होतं ते म्हणजे माती खेळायचं. त्याला माती खेळायला भयंकर आवडतं आणि त्याचमुळे इथे सुद्धा तो तेच करायला बसला होता. पहिले थोड्या वेळ आम्ही त्याला नाही म्हटलं, मग त्यानंतर वाटलं की ठीक आहे थोड्या वेळ खेळू देऊया, काही होणार नाही आणि तसंही आपण बाहेर आलो आहे तर भरपूर सारा डस्ट इकडला तिकडला जातोच. त्यापेक्षा थोड्या वेळ जरी तो माती खेळला तर काही हरकत नाही. आता बघा तो मस्त निवांत त्याचं चालत होता. त्याला एक दगड हातात भेटला होता. तो दगड घेऊन तो फिरत होता आणि त्याला ते खूप छान वाटत होतं. त्यानंतर त्याचा पाय थोडासा स्लिप झाला, त्यामुळे मी त्याला जवळ घेतलं आणि आता आम्ही पुढे निघालो. आता पुढे आम्ही निघालो ना, तिथे म्हणजे हे जे तुम्हाला नदीचे स्टोन्स दिसत आहे मागे, तिथेच प्रीतमला एकाकडे बसायचं होतं थोड्या वेळ. पण अनफॉर्च्युनेटली तो तिथे जास्त वेळ नाही बसू शकला, कारण आम्हाला नेक्स्ट जी प्लेस आहे तिथे पण जायचं होतं. आज इथे अशी खूप भयंकर थंडी नव्हती आणि त्याचबरोबर मी आतमध्ये वॉर्मर पण घातलं होतं, तर मला एवढी काही थंडी जाणवत नव्हती. मी म्हटलं प्रीतमला तू बसणार आहे तर अव्यूचे पण सॉक्स वगैरे मी काढते, तू त्यालासुद्धा घेऊन बस, म्हणजे त्याचे पाय पण त्या पाण्यात जाऊ दे आणि आपण बघूया तो कसा रिॲक्ट करतो वगैरे. त्यासाठी म्हणूनच आमचे इथे प्रयत्न सुरू होते. पण त्याने आम्हाला या गोष्टीसाठी अजिबात सपोर्ट केला नाही. त्याला प्रीतमने खूप म्हणजे मनापासून ट्राय केलं त्याने की त्याचे पाय घालवायचे पाण्यात, पण त्याने अजिबातच सपोर्ट नाही केलं आणि आता पुढे तुम्हाला दिसेल की त्यांनी काय केलं ते. चला तुम्हाला दिसलंच असेल की अव्यूने आम्हाला कसं सपोर्ट केलं. थोडं पाणी लागल्यावर तो पाय अजिबात खाली घालत नव्हता. त्यानंतर आम्हाला परत निघावं लागलं तिथनं, कारण आम्हाला नेक्स्ट जी प्लेस आहे तिथे जायचं होतं. रामझुला खरंच खूप छान आहे. तिथलं पाणीसुद्धा खूप छान आहे. एक्सपिरियन्स घेण्यासारखं आहे. तुम्हीसुद्धा नक्की घ्या. आता ऋषिकेशमध्ये आमचं देख काय चुकलं ते तुम्हाला सांगते. थांब 1 मिनिट. आम्हाला ऋषिकेशमध्ये ना कमीत कमी 2 ते 3 दिवस लागले असते, जर आम्हाला प्रॉपर ऋषिकेश एक्सप्लोअर करायचं असतं तर. आणि आम्हाला ते करायचं सुद्धा होतं. पण आमचा जो पॅकेजवाले अंकल होते त्यांनी आम्हाला प्रॉपर गाईडन्स नाही दिलं. त्यांनी आम्हाला ऋषिकेश एकच दिवस दिलं आणि त्यातही त्यांनी आमचा जो हॉटेल आहे तो हरिद्वारला दिला होता. म्हणजे जाण्या-येण्यातच आमचा 1 ते 2 तास जाणार होते आणि त्यानंतर प्रॉपर असं काही आमचं तिथे फिरणं नाही झालं. म्हणजे इन शॉर्ट म्हणायचं तर आम्ही ऋषिकेशमध्ये फक्त रिव्हर राफ्टिंग केली आणि त्यानंतर एक रामझुला एक्सप्लोअर केला. त्यानंतर तिथे नीलकंठ एक टेम्पल आहे. त्यानंतर परमात्मा निकेतन काहीतरी एक प्लेस आहे, जे की अतिशय चांगलं आहे. ते सुद्धा आमच्याकडनं मिस झालं आहे. त्याचबरोबर आणखी 2 ते 3 पॉईंट्स आहे, जे मी तुम्हाला पुढे सांगेल, जे आमच्याकडनं मिस झाले आहे. पण तुम्ही अजिबात मिस करू नका आणि तुम्ही जाणार असाल तर नक्कीच तुम्ही तिथे व्हिजिट करा, कारण ऋषिकेश बघण्यासारखं आहे. तिथले वाइब्स खूप पॉझिटिव्ह आहे आणि प्रीतमला ते एवढं आवडलं आहे, की आम्ही नक्की इथे प्रॉपर 3 ते 4 दिवसाची ट्रिप प्लॅन करणार आहे. चला तर आता आम्ही थोडीफार शॉपिंग केली मी आणि ताईनी आणि त्यानंतर आम्ही भेळ खायला बसलो आणि आम्ही थोडंफार ना खाऊ पण आणला होता आमच्या बाळांसाठी, तो पण त्यांना द्यायला बसलो. कारण दुपारची वेळ झाली होती आणि सगळ्यांना भूक पण लागली होती आणि त्याचबरोबर आम्ही भरपूर फिरलो पण होतो तिथे. आणि ही जी स्ट्रॉबेरीज आहे ना इथले, खूप मस्त गोड गोड होते, खूप मस्त होते, टेस्टला पण छान होते. तर तेच आम्ही इथे एन्जॉय करत होतो व्ह्यू बरोबर आणि हृदयांश बरोबर, ताई पण होती. आम्ही सगळेच मस्त भेळ आणि फ्रुट्स वगैरे एन्जॉय करत होतो. आता भाऊजींचा ना नेहमीपासून आवडीचा विषय आहे तो म्हणजे चाट. चाट म्हणजे भेळ असू द्या, पाणीपुरी असू द्या आणि त्यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा खूप मस्त मस्त खायला मिळते. म्हणजे प्रीतमला सुद्धा बाहेरच्या गोष्टी नेहमीपासून आवडतातच, पण आपल्या बरोबरचे लोक पण आपल्यासारखेच असले, सेम वाइब्स मॅच करणारे असले ना तर खूप मज्जा येते. आणि आमचं असंच काहीसं इथे सुरू होतं. म्हणजे त्यांना फ्रुट्स खायचे तर आम्हाला पण खायचे होते, आम्हाला भेळ खायची तर त्यांनाही खायची होती. अजिबात कोणत्या गोष्टीत आम्ही कॉम्प्रोमाइज करत नव्हतो खाण्यापिण्याच्या, फिरण्याच्या. पण हा टायमिंगचं काहीतरी लिमिटेशन्स होते. एका दिवसात किती एक्सप्लोर करायचं हे चाललं होतं. पण कधी-कधी असं होतं ना, की आपण एकाकडून दुसरीकडे जाण्यासाठी खूप रश करतो, पण तिथला जो प्रेझेंट मोमेंट असतो ना, तो आपण मिस करून देतो आणि तसंच काहीसं आमच्याबरोबर झालं होतं. चला असो, परत आम्ही नक्कीच ऋषिकेशला येणार आहोत. चला तर आता इथे आमची जर्नी सुरू होत आहे, ते म्हणजे रिव्हर राफ्टिंगसाठी. तर आज माझ्या नवऱ्यानी आणि ताईच्या नवऱ्यानी म्हणजे भाऊजींनी आम्हाला सोडलं होतं, की जाओ सिमरन जी लो. आणि तसाच एक मोमेंट आमच्याबरोबर इथे होणार होता. पण कुठेतरी धाकधूक सुरू होती, की या मुलांना सोडून चाललो आहे 1 ते 2 तासासाठी.
तसं तर ती 45 टू 1 आवर्सची 45 मिनिट्स टू 1 आवर असं काहीतरी रिव्हर राफ्टिंगचा टायमिंग होता. पण किती वेळ लागेल, किती ट्रॅफिक लागेल, किती लोकं राहतील काहीच आयडिया नव्हती. पण तरीसुद्धा भाऊजी बोलले होते ताईला, "तू रिव्हर राफ्टिंग कर" आणि प्रीतमने सुद्धा मला फुल सपोर्ट केला, की "आज तू रिव्हर राफ्टिंग कर." आणि बिकॉज आमच्याकडे बाळ होते त्यामुळे दोघांपैकी एकेकालाच जाणं शक्य होतं. ओके टीम, सब देख लीजिए मेरी तरफ। ओके टीम, सब रेडी है? ओके, नेक्स्ट रैपिड आ रहा है, रैपिड नेम रोलर कोस्टर। ठीक है, पैर लॉक कर लीजिए, अपने फंसा लीजिए और से बैठिए। अब पैडलिंग थोड़ा जोरदार फास्ट पैडलिंग करनी है, जब मैं बोलता हूँ हार्डर हार्डर, ठीक है? और अगर गेट ना चला तभी अंदर बैठेंगे, नहीं तो नहीं बैठेंगे। ओके टीम, फॉरवर्ड। ओके, स्टॉप एंड स्टॉप। ठीक है, अब जोरदार पैडलिंग जब बोलूंगा मैं, तो पावर लगा के करेंगे। चलो बड़ी फॉरवर्ड। लगा, थोड़ा फास्ट चलाओ, थोड़ा फास्ट चलाओ। चलाओ चलाओ चलाओ। चलाओ 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 चलाते रहो, चलाते रहो। ओके, स्टॉप एंड स्टॉप। स्टॉप 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 स्टॉप। ओके टीम, में तो देख लिए सब लोग। ओके ओके, बताइए, पहले काउंट कर लो, मेंबर पूरे हैं? ओके, बोलो गंगा मैया की। ओके टीम, सब कैमरे को देख लीजिए। ओके, सेकंड रैपिड है, रैपिड नेम है आपका रिटर्न टू सेंटर। ठीक है, लाउडली बोले गंगा मैया की। और सबसे इम्पोर्टेंट चीज, रैपिड में लाउड ही करना है। क्या होता है हु हा या जय माता कर रहे हैं, मैं क्या बोल रहा सुन नहीं पाता, कि रैपिड ऑलरेडी बहुत लाउड कर रहा है। ठीक है, रैपिड में शांत रहना है। ठीक है, नहीं तो हम कई बार टकरा जाते हैं रोक से जाके। चलो ओके, फॉरवर्ड। ओके, स्टॉप सर, इधर कुछ नहीं है। स्टॉप 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 स्टॉप, हल्ला नहीं, हल्ला नहीं। रिलैक्स रिलैक्स। चलो गड़ी फॉरवर्ड। लगाओ, जो लगाओ। गुड। ओके, स्टॉप एंड स्टॉप। गुड। ओके ओके टीम, सब मेरी तरफ देख लीजिए। ओके, आपका फर्स्ट रैपिड है, ठीक है, छोटा रैपिड है, इसका नाम है कैमल बैक। ठीक है, ये तो हल्ला नहीं करना, ऊपर पहले उसमें जोर लगाना है। चलिए ओके, फॉरवर्ड।
Okay, stop, pedal stop. Good. रैपिड में सब जगह स्टार्ट रहेगी वीडियो। नहीं मैं फोटो बीच में लेते रहेंगे, बाकी इसका अभी अगर फॉरवर्ड। ओके स्टॉप। में तो देख लिए सब लोग। ओके टीम, नेक्स्ट रैपिड है क्लब हाउस। ठीक है, अच्छा रैपिड है। चलो टीम फॉरवर्ड। लेकिन मेजर सेक्शन जो था वो थोड़ा सा निकल गया। हाँ, जो यहाँ पर रोलर कोस्टर, गोल्ड कोस्ट सबसे मेजर ये है, सबसे ज़्यादा ये वाला है गोल्ड कोस्ट। अगर अरे यार आगे चलो भाई, रेस सुनवाई ना हमारी। चला तर माझी रिव्हर राफ्टिंगची जर्नी तर खूपच मस्त होती. तुम्ही सुद्धा नक्की हा एक्सपिरियन्स एकदा घ्या. आणि इथे मी थोडेफार माझे फोटोज जे माझे कोमलताईचे आणि आमच्या ग्रुपचे आहे ते इथे अटॅच करते. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही किती एन्जॉय केलं आणि किती छान छान फोटोज पण काढले. आमचं इथे आणखी एक चुकलं की आम्ही आमचे फोन घेऊन नव्हतो गेलो. त्यांचे जे गाईड आहे त्यांचे फोन होते तिथे आणि त्यांच्याच फोनने त्यांनी फोटोज काढले, त्यांच्या कॅमेऱ्याने छान छान व्हिडिओ काढले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला ते पाठवले होते. आणि मी सुद्धा इथे तुमच्यासाठी म्हणून हे छान छान व्हिडिओ फोटोज पोस्ट करते, तर तुम्ही नक्की बघा. या रिव्हर राफ्टिंगच्या जर्नीमध्ये आम्ही ना मधोमध म्हणजे नदीच्या मधोमध मस्त असा चहा सुद्धा एन्जॉय केला होता. जो चहा आपल्या इथे 10 येते पण थंडी आहे मी. तू खाऊ खाल्ला खाऊ. अरे बापले, आय लव्ह यू मम्मा. वेट आहे. चला तर आता आम्ही इथे छान असं चेंज वगैरे करून घेतलं. इथे मोबाईल्स रूम अवेलेबल आहे. तुम्ही तिथे 20 ते 30 रुपये देऊन प्रॉपर चेंजिंग करू शकता. आणि त्यानंतर तिथेच आम्ही ना थोड्या वेळ बसलो आणि मस्त आमच्या सगळ्यांसोबत टाइम स्पेंड केला, जो की टाइम खूप स्पेशल होता. फ्लॅश पण नाही का? तिला मन आहे का मला द्यायचे ते तुम्हाला देऊ शकतो. हा.
चला तर माझा हा व्हिडिओ इथेच एंड करते. आमचा दिवससुद्धा इथे संपला आहे. उद्यासुद्धा खूप मस्त असा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तेव्हापर्यंत बाय. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्रद्धा बोलणं दे याला, हा खालच्या उचलून मागत आहे. एकच दे. ए बाबा दे बाबा, मी तुला देते मॅडम.